मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या 3 दिवसांपासून सुरू। या आंदोलनाने राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना महायुती सरकारमधील एक प्रमुख मंत्री म्हणजेच गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीची चर्चा जोरात सुरू आहे। खरं तर या आंदोलनाबाबत जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांनी पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट केली। मात्र प्रत्येक आंदोलनात आणि नेहमीच संकट काळात पुढाकार घेणारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणारे गिरीश महाजन यंदा मराठा आंदोलनापासून का लांब आहेत असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला। याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊच। त्याआधी चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जसं की आपल्याला माहितीच आहे, मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन गेल्या 3 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात सुरू आहे। या आंदोलनाबाबत जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांनी पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मात्र प्रत्येक आंदोलनात आणि अडचणीत पुढे येणारे महायुती सरकारमधील मंत्री यावेळी गायब असल्याच्या चर्चा सुरू आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराठी या ठिकाणी 2 वर्षांपूर्वी जेव्हा उपोषण केलं होतं तेव्हा त्या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला होता। त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने अनेक चर्चेंच्या फेऱ्या झाल्या होत्या। त्यात गिरीश महाजन यांची प्रमुख भूमिका राहिली होती। राज्य सरकारचे कोणत्याही प्रश्नात पुढाकार घेऊन तोडगा काढणारे सर्वाधिक सक्रिय मंत्री म्हणून गिरीश महाजन सातत्याने चर्चेत असतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते लाडके देखील समजले जातात। एवढंच नाही तर भाजपचे संकटमोचक अशी देखील त्यांची प्रतिमा तयार करण्यात आली आहे। मात्र सध्या मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानावरील 3 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाबाबत सरकारमधील उपसमितीचे प्रमुख मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मतप्रदर्शन केले। मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या सगळ्यात कुठेही चर्चेत आले नाही। तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, मराठा आरक्षणाचे यापूर्वी झालेले आंतरवली सराठी यासह विविध आंदोलनांमध्ये गिरीश महाजन यांनी पुढाकार घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता। एवढाच नाही तर राज्य शासनाच्या वतीने याबाबत त्यांना जाणीवपूर्वक चर्चेसाठी पाठवण्यात येत होतं। मात्र यापूर्वीच्या काही बैठकांमध्ये जरांगे पाटील आणि मंत्री महाजन यांच्यात चांगलीच जुंपली होती। होय, आणि तेव्हापासूनच मनोज जरांगे पाटील हे देखील महाजन यांच्याविषयी फारसे सकारात्मक नव्हते असं बोललं जातं। यापूर्वीच्या आंदोलनात नवी मुंबई या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जरांगे पाटील यांना भेटले होते। यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली। राज्य शासनाच्या वतीने त्याबाबतचं पत्र देखील देण्यात आलं होतं। मात्र आरक्षणाची ही घोषणा न्यायालयीन जंजाळात अडकली। त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनाचा निर्णय घेतला। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या आंदोलनाबाबत शासनाची उपसमिती आणि कोकणचे विभागीय महसूल आयुक्त शिंदे यांच्यावर जबाबदारी टाकली। या उपसमितीची बैठक शनिवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन या निवासस्थानी झाली। महत्त्वाचं म्हणजे शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यावर मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन हे आले होते। मुख्यमंत्र्यांसोबत दोघांनी तासभर चर्चा केल्याची माहिती आहे। यावेळी मंत्री महाजन उपस्थित असल्याचं जरी दिसलं तरी या व्यतिरिक्त त्यांनी जाहीरपणे कोणतेही वक्तव्य अथवा भूमिका घेतलेली नाही। एकंदरीत 2 वर्षांपूर्वीच्या आंदोलनात गिरीश महाजन हे सरकारचे प्रमुख समन्वयक होते, पण या आंदोलनात त्यांची भूमिका फक्त उपसमितीच्या स्तरावर मर्यादित दिसते। त्यामुळे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश महाजन यावेळी मागे का राहिलेत असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।